चला तर नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपल्याला भविष्यात आपण जे होणार आहोत त्याच्या सॅलरी बद्दलची थोडक्यात माहिती घ्यायची आहे। ओके, आता बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांचं मुलींचं एक स्वप्न झाले की आपण रेल्वेच्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो। करेक्ट आहे, रेल्वेच्या परीक्षा उत्तीर्ण होणं अवघड नाहीये। प्रॉपर व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन जर केलं तर फक्त दोन घटक व्यवस्थित करायचे आहेत, एक मॅथ रिझनिंग, त्याला दोन म्हणणार नाही मी, एकच म्हणेन, मॅथ रिझनिंग आणि जीएस। एवढ्या दोन विषयावरती तुमची रेल्वेची परीक्षा आरामात निघून जाते, कारण परीक्षेला फक्त हे दोनच विषय आहेत, इंग्लिश नसतं। आणि विशेष गोष्ट म्हणजे मराठी माध्यमातून ही परीक्षा मित्रांनो देता येते, त्यामुळं आपल्या मराठी पोरांसाठी ही एक रेल्वेमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणलं तरी चालेल। मागच्या वेळेसची ऑपॉर्च्युनिटी गेली, पण या वेळेसची ऑपॉर्च्युनिटीसाठी महाराष्ट्र अख्खा तयार राहील रेल्वेच्या प्रिपरेशन साठी। राईट, चला आपण मागच्या 2-3 महिन्यापासून या रेल्वेच्या बद्दल जागरूकता चालू केली। महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत, बऱ्याचशा शिक्षकांपर्यंत सुद्धा ही जागरूकता पोहोचली आहे आणि प्रत्येक जण आता रेल्वेला फोकस करत असलेला दिसत आहे। राईट, तर रेल्वे मधला सगळ्यात एक महत्वाचं आणि सर्वांना परिचित असणारं पद कोणतं असेल तर ते आहे रेल्वे टीसी, ज्याला तिकीट कलेक्टर म्हणतात। राईट, त्या तिकीट कलेक्टरच्या बद्दलची सॅलरी आणि त्याच्या इक्विव्हॅलंट पोस्टच्या सॅलऱ्या कशा असतील, काय असतील, ह्याच्याबद्दल आजच्या सेशन मध्ये आपण माहिती घेणार आहोत। ओके, तर स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी क्लिअर करतो। व्हिडिओला आला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या 12वी पास वाल्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका। चला, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सर रेल्वेच्या वॅकन्सीज 2024 मधल्या कशा असतील 2019चं कंपॅरिझन करून पाहूयात आपण। त्याच्यानंतर सॅलरी किती मिळेल, बेसिक पे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डीए, आता ह्या सगळ्या गोष्टीचं काही मॅटर करत नाही आपल्यासाठी। आपल्याला फक्त एकच पॉईंट आहे, तो म्हणजे बाबा इन हँड सॅलरी किती मिळू शकते आपल्याला। बरोबर, इन हँड सॅलरी आपल्याला किती मिळू शकते, अकाउंटला किती येते, या गोष्टीबद्दल आपण जरासं डिस्कशन करणार आहोत। ओके, चला तर मग स्टार्ट करूयात। पोरांनो, आज कॉम्बो बॅचचा ऑफरचा शेवटचा दिवस आहे। रेल्वे भरतीची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी महाकॉम्बो बॅच आजच शेवटचा दिवस आहे बरं का। ही ऑफर परत नसेल, त्यामुळं लवकरात लवकर 974 मध्ये एवढ्यामध्ये महाकॉम्बो मध्ये सगळ्याच रेल्वेच्या बॅचेस ह्या तर इन्क्लूडच असतील। या बॅचची सेपरेट फी 650च्या आसपास असते, पण मी तुम्हाला 650 भरण्यापेक्षा हे जे काही 974 आहे हे भरून तुम्ही कॉम्बो जॉईन करा। कॉम्बो मध्ये काय होतं माहिती आहे, कॉम्बो मध्ये एकतर 1.5 वर्षाचं तुम्हाला व्हॅलिडिटी भेटते आणि त्याच बरोबरीनं तुम्हाला या अंडर जेवढे काही बॅचेस लॉन्च होतील फेसबुक मराठीच्या अंडर त्या सगळ्याचा ऍक्सेस भेटतो। म्हणजे रेल्वे, सरळ सेवा, तलाठी भरती, आरोग्य भरती किंवा अजून जे काही आहेत पोलीस भरती, या सगळ्यांचा ऍक्सेस भेटतो। त्यामुळे कॉम्बोज जॉईन करायला विसरू नका, जसं मी इथं सांगितल्या पद्धतीनं। ओके, आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी एक काम कंपल्सरी करायचं, ते म्हणजे शिक्षकांचे कोड वापरा। ओके, पवन15 हा माझा कोड आहे, हा कोड वापरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। चला, तर हे बाकीचं सगळं बघून घ्या, एकच महाकॉम्बो, बाकी काही करायची गरज पडणार नाही तुम्हाला। तर स्टार्ट, आजचं एक एक स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करतो, व्यवस्थितरित्या ह्या गोष्टी क्लिअर ठेवा। डन, चला भविष्यात तुमचं सॅलरीचा पॉईंट क्लिअर होईल। सर वय किती आहे सर, ठीक आहे सांगतो, सगळं सांगतो, तुम्ही सगळेजण बसता वयामध्ये, वयाच्या क्रायटेरियामध्ये ना तुमच्यापैकी भरपूर जण बसतात। राईट, म्हणून हे रेल्वेला फोकस करणं गरजेचं आहे। बाकीच्या सेंट्रलच्या एक्झाम पेक्षा रेल्वेला वय तुम्हाला वाढीव भेटणार आहे, जास्त भेटणार आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ विद्यार्थी इथं बघणारे मला सगळेजण इलिजिबल आहेत। चला, अंडर ग्रॅज्युएशन मध्ये म्हणजे 12th पास वरती कोणत्या कोणत्या पोस्ट असतात, ग्रुप कोणता असतो आणि ग्रॅज्युएशन वरती कोणत्या पोस्ट असतात, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत। माझं लेक्चर बघणारा प्रत्येक जण एक तर ग्रॅज्युएट असला पाहिजे किंवा 12वी पास असला पाहिजे। बरोबर, मग ग्रॅज्युएट असलेले पोरं 12वी पासचा पण फॉर्म भरू शकतात। राईट, आणि 12वी पासची पण पोस्टची तयारी करू शकतात। बरोबर, मग आता सर ह्या 12वी पास साठी वय किती लागतं, तर लक्षात ठेवा एज आहे 18 ते 30। ओ सर थोडस 18 ते 30 म्हणले कमी झालं का, हो ठीक आहे कमी झालं तरी ऐका, लक्ष देऊ ना, वय आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 18 ते 30, पण या वर्षीच्या ह्याच्यानुसार हिशोबानुसार अनरिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ज्याला आपण ओपन म्हणतो, ओपन कॅटेगरीसाठी 33 वर्ष। मग हे सर 30चं 33 कसं काय झालं, तर 3 वर्षाचं कोरोनाचं एज रिलॅक्सेशन आपल्याला इथं भेटलेलं आहे 33 वर्षापर्यंत। अनरिझर्व कॅटेगरी 33 वर्ष, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी मित्रांनो त्या ठिकाणी 35 वर्ष आणि एससी किंवा एसटी कॅटेगरी ओके याच्यासाठी 38 वर्षापर्यंत एज लिमिट आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। ओके, म्हणजे ह्या एजचे विद्यार्थी या
कोणत्या 12वी पासवरच्या म्हणजे NTPC अंडर ग्रॅज्युएट साठी जी परीक्षा होते त्याचे फॉर्म भरू शकतात. एवढा पॉईंट क्लिअर झाला का? चला, वयामध्ये बसताय का तुम्ही आता सगळेजण? वयामध्ये 100% बसणार आहात, राईट? मग सर वयामध्ये बसताय तर पुढच्या गोष्टी आपल्याला अजून छान पद्धतीने ऐकणं गरजेचं आहे. सर ही जी काही तुमच्या समोर जाहिरात आहे ही 2019 ची जाहिरात आहे. ही 2019 ची जाहिरात आहे. 19 नंतर 20, 21, 22, 23, 24 4 वर्ष जाहिरात निघाली नाही असं समजा. 4 वर्षांतर जाहिरात निघणार आहे. याचा अर्थ हे जे व्हॅकन्सीज आहेत ह्या व्हॅकन्सीज 100% काय होणार? वाढीव आपल्याला भेटणार आहेत. पॉईंट कळतोय सगळ्यांना? व्यवस्थित लक्ष देऊ नका. कमेंट तुमच्या सगळ्यात शेवटी हातात घेतो मी, म्हणजे माझा एक व्हिडिओ कंटिन्यू होईल आणि तुमच्या कमेंटला सर्वात शेवटी उत्तर देतो. ओके सर, 12वी बेसवरती अंडर ग्रॅज्युएट NTPC अंडर ग्रॅज्युएट, ओके, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणतात. NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वीवर आणि NTPC ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर, अशा 2 पोस्ट असतात. 12वीच्या पण तयारी द्यायची आपण, 12वीच्या वरच्या पण पोस्ट द्यायच्या, ग्रॅज्युएशनच्या पण पोस्ट द्यायच्या. ह्याला एक वेगळं काही क्वालिफिकेशन नाही. कोणत्याही स्ट्रीमचा विद्यार्थी 12वी झालेला आणि कोणत्याही स्ट्रीमचा ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि NTPC ग्रॅज्युएट ह्या परीक्षा देऊ शकतो. चला सर, ठीक आहे, एवढं एक चांगलं कन्फ्युजन क्लिअर केलं. ग्रॅज्युएट साठी एज लिमिट जास्त असेल का सर? तर शक्यता आहे ग्रॅज्युएशन साठी सुद्धा ह्याच्यामध्ये एज लिमिट थोडीशी जास्त असेल. कळतंय? माझ्या अंदाजानुसार ग्रॅज्युएशन साठी अनरिझर्व कॅटेगरी 36 असेल, OBC साठी कदाचित परत आणखीन प्लस आणि SC ST साठी सुद्धा प्लस असेल थोडाफार. ओके चला, ज्युनियर कम टायपिस्ट, अकाउंट कम टायपिस्ट, ज्युनियर टाइम कीपर, ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ओके, आता सर ह्या नेमक्या पोस्ट काय आणि ह्यांचा लेवल काय? व्यवस्थित लक्ष देऊ नका. आणि ह्यांचं पेमेंट काय असेल? तर सर आम्ही जे TC बघतो तो TC कुठं असतो माहिती आहे का? हा असतो सर, बरोबर. आम्ही जो TC पाहतो तो हा TC असतो. बघ माहिती आहे ना तुम्हाला, सुशांत सिंग राजपूत दुर्दैवानं हा सगळ्यात माझा आवडता अभिनेता आज जगात नाहीये, बरोबर. हा याचा जॉब तुम्ही पाहिलेला असेल, MS धोनी पिक्चर काढला होता यांनी आणि त्याच्यामध्ये हा TC होता. ओके, ह्याला तिकीट कलेक्टर म्हणतात. मग आता ही तिकीट कलेक्टर अशी सेपरेट व्हॅकन्सी पहिले निघायची. आता TC ही व्हॅकन्सी सेपरेट न निघता ती निघते NTPC अंडर ग्रॅज्युएट मध्ये. मग सर हे TCचं तर आम्हाला इथे कुठे दिसलंच नाही. कुठं आहे TC? तर बाळा इथं आहे TC. कुठं? तर या ठिकाणी आहे तुमचं TC. ह्याला म्हणतात TC ला कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ओके, ह्याला कमर्शियल कम तिकीट कलेक्टर म्हणजे CCTC असं म्हणतात. ओके, CCTC म्हणजेच तुमचा काय असतो? तिकीट कलेक्टर असतो, बरोबर. म्हणजेच काय? आपला जो तपासणारा असतो ना, रेल्वेमध्ये सीट देणारा वगैरे वगैरे ऍडजस्ट करून देणारा ज्याला आपण म्हणतो, तो असतो TC. तिकीट तपासणं किंवा रेल्वेच्या स्टेशनवरती काम करणं, तो असतो CCTC हा माणूस. ओके, तर ही पोस्ट असते कमर्शियल कम तिकीट कलेक्टर, तिकीट क्लर्क, राईट. ह्या पोस्टलाच TC म्हणतात. त्याच्या इक्विव्हॅलंट पोस्ट असते ती म्हणजे ट्रेन क्लर्क. ह्याला पण TC म्हणलं जातं. जॉब मध्ये जास्त काही फरक नाहीये. ह्याचं परत प्रमोशन वगैरे होत असतात, राईट. भरपूर सारे प्रमोशन असतात त्याच्यामध्ये. ते प्रमोशनसाठी अलग एक व्हिडिओ बनवून टाकेन मी. तर सर ह्या पोस्ट आहेत. ओके सर, मग हे सर यांना काय लागतं? ह्या टायपिस्ट वाल्यांना काय लागतं? तर टायपिंग लागत असतं. मग टायपिंग साठी सर्टिफिकेट का नाही? डायरेक्ट प्रॅक्टिस असते. त्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही तिथं बसले पाहिजेत. म्हणजे तुम्ही ह्याची पण परीक्षा देऊ शकता सगळ्याच्या. तर येस, डेफिनेटली याचे पण तुम्ही फॉर्म भरू शकतात, टायपिंग नसलं तरी सुद्धा. चला, तर मग सर पगार किती आहे ज्युनियर कम टायपिस्टला? आता हे बघा, हे 4 पद जे आहेत हे ग्रुप 2 च्या अंडर आहेत. ओके, ग्रुप 2 च्या अंडर 4 पद आहेत. NTPC अंडर ग्रॅज्युएटला म्हणजे 12वी वरती ग्रुप 2 आणि ग्रुप 3 असे पद असतात आणि ग्रॅज्युएटला 4, 5, 6 असे पद असतात. ओके, मग ह्या 2 ला ह्याने इनिशियल पे दाखवलेला आहे 19,900. ओके, मग सर 19,900 म्हणजे एक्झॅक्ट सॅलरी किती होईल? आता मी माझ्या ह्याच्यावरून सांगतो तुम्हाला की आमच्या ज्यावेळेस आमचं नियुक्ती झाली त्यावेळेस आमचा ग्रेड पे जो होता तो होता 5,200 ते 20,200. ओके, मग याच्यामध्ये बाकीचे सगळे अलाउन्सेस DA वगैरे ऍड होतात आणि ह्याच्यानंतर आमचं पेमेंट जायचं. पहिलं पेमेंट माझं होतं साधारणतः 24,000 पर्यंत, 23-24,000 पर्यंत. म्हणजे ही गोष्ट कधीची आहे? 8 वर्ष पहिलीची आहे, राईट. आता तलाठी सारख्या पोस्टला पेमेंट इन हँड सॅलरी असते मिनिमम 35,000 पर्यंत. ओके, जरी इथं ग्रेड पे तुम्हाला 2019 नुसार दाखवत असला, ही ऍड कधीचे? 2019 हे नीट पाहून घ्या. 2019 आहे, ह्याच्यानुसार 19,900 आहे. तरी सुद्धा इन हँड सॅलरी माझ्या अंदाजानुसार इथं ही सॅलरी 35,000 पर्यंत तुमच्या आरामात जाते. आणि तुमचं जे फेवरेट पद आहे, ओके, तसं हे सगळ्याच पदांना तुम्ही अप्लाय करायचंय. कमर्शियल कम तिकीट कलेक्टर ह्याची सॅलरी नियर अबाउट 40,000 पर्यंत जाऊ शकते तुमची. ओके,
आता ह्या बेसनुसार जर विचार केला तर 30 ते 33,000 असा आपण सांगू शकतो आकडा, आणि ह्याचा आकडा पगारीचा 35-36 हजार पर्यंत आहे. पण आजच्या सिच्युएशनचा जर विचार केला तर हा पगार यांचा 35 पर्यंत आणि याचा 40 पर्यंत आरामात जात असतो. म्हणजे पेमेंट असतं तुम्हाला या लेवलचं. गॉट इट. आता चला या पेमेंटच्या खुशीमध्ये एक जर लाईक मारा. बाकीच्या गोष्टी अजून तुमच्या ऍड होऊन आणखीन पगार वाढणार आहे, परत बोनस वगैरे सगळ्या गोष्टी फॅसिलिटीज असतात, त्यामुळे जॉब नंबर 1 आहे. ओके चला ह्याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड बघून घ्या. C2 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 A3 A B2. मग सर आम्हाला चष्मा आहे, आम्ही ह्या मेडिकल स्टँडर्ड मध्ये बसतो का? तर लक्षात ठेवा चष्मेवाले सगळे बसतात. ओके सगळे चष्मीस माणसं इथे बसू शकतात. करेक्ट आहे. म्हणजे सर चष्म्याची अडचण आहे का? नाही अडचण. चष्मा वगैरे कुठं पाहतात? RPF मध्ये किंवा त्या ठिकाणी ALP ची जाहिरात जिथं असते त्याच्यामध्ये तुमचं चष्माची गोष्ट असते, ह्याच्यामध्ये चष्म्याचा विषय नसतो तुमचा. म्हणजे मेडिकल स्टँडर्ड तेवढा अवघड नाहीये डोळ्याच्या बाबतीतलं. आफ्टर इट सर आता आपण लावूयात अंदाज की व्हॅकन्सीज किती होत्या आणि काय होत्या. 2019 मध्ये 18 मध्ये ऍड आलती आणि परत 19 मध्ये ऍड आलती. 19 मध्ये टोटल व्हॅकन्सी होत्या 10,628. आपण 4,000 तलाट्याच्या पदाच्या मागे अख्खा महाराष्ट्र पळत होता, पण या 10,000ला म्हणतात अरे बापरे खूप कमी जागा आहे. 4,000 पेक्षा तर 10,000 डबल आहेत है ना. म्हणजे आपण इथं घाबरतो कोणाला माहितीये का? एकतर भारतामध्ये खूप सारे पोरं फॉर्म भरतात, भरू द्या ना, महाराष्ट्र टॉप मारू शकतो, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. 10,000 पद आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं टार्गेट असं ठेवूयात की कमीत कमी याच्या 10% तरी आपल्याला भेटले पाहिजेत संपूर्ण महाराष्ट्राला. का हरकत नाहीये ना. 10,000च्या 10% आपण 1,000 तरी पकडूयात. चला पहिला ट्राय 500 तरी पोरं आपले महाराष्ट्रातले गेले पाहिजेत. दुर्दैव असं आहे की माझे जेव्हा मी डिस्कशन करतो पोरांसोबत त्यावेळेस त्यांनी सांगतात सर आमच्या ट्रेनिंग मध्ये मी एकटाच मराठी माणूस होतो, आमच्या ट्रेनिंग मध्ये फक्त 2 जण मराठी होते, बाकी सगळे आपल्या मराठीमधलं कोणी नव्हतं. म्हणजे जिथं एवढ्या मोठ्या पदामध्ये तुमचे 1-2 म्हणजे 1% पण नाही येते. ओके 300-400 पोरांच्या ट्रेनिंग मध्ये 1-2 मराठी माणसं आहेत, हे चुकीची गोष्ट आहे की नाही. मग आपण कधी तयारी करायची? तर लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये 10% आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा असला पाहिजे, कारण महाराष्ट्र बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टीमध्ये 10%चं लीड घेऊन चाललाय ना, इकॉनॉमीमध्ये वगैरे. तर मग आपण जागा घेताना का आपण मागे हटायचं? तर इथं लक्षात ठेवा व्यवस्थित अभ्यास करून प्लॅन करून 10,000 मधल्या कमीत कमी 10% तरी जागा आपल्या होतील यासाठी प्रयत्न करूयात. टार्गेट हाय ठेवूयात, मग अचीव्ह करताना थोडंफार कमी पडलो तरी काही टेन्शन राहणार नाही आपल्याला. चला सर आता याच्यामध्ये फेवरेट तुमच्या वॅकन्सी किती होत्या? माझ्या फेवरेट वॅकन्सी आहेत 4,940 म्हणजे 5,000. म्हणजे डायरेक्ट 50% वॅकन्सी टीसीची आहेत. ए बावड्या, टीसी म्हणजे काय? CCTC म्हणतात त्याला. टीसीला काय म्हणतात? CCTC म्हणजे आपला तिकीट कलेक्टर. ह्याचे आहेत 4,940 म्हणजे डायरेक्ट 5,000 वॅकन्सी आहेत. म्हणजे जेवढ्या जागा सुटतील त्याच्या 50% जागा. आता बऱ्याच जणांचं प्रेडिक्शन काय माहितीये का? बऱ्याच जणांचं प्रेडिक्शन आहे की सर जवळपास 15,000 पर्यंत NTPCच्या जागा सुटणार आहेत. ओके 15,000 पर्यंत जागा सुटणार आहेत. चला मग 15,000 पर्यंत जागा सुटल्या तर 7,500 तरी आपल्या टीसीचे जॉब असतील असं आपण पहिल्यांदा प्राथमिक ग्रेड धरूयात है ना. म्हणजे 15,000 वॅकन्सी काही कमी नाही आहेत. प्रॉपर नियोजन भावांनो बहिणींनो लक्ष देऊन ऐका, प्रॉपर नियोजन करायचंय आणि रेल्वेमध्ये एक जॉब 100% आपल्याला मिळवायचा आहे. हा पॉईंट सगळ्यांनी क्लिअर ठेवा. ओके सर चला डन. जागांचं पण सांगितलं, पगारीचं पण सांगितलं. दोन्ही गोष्टीवरती खुश आहात का तुम्ही सगळेजण? सर्वात शेवटी मी तुमच्याबद्दल बोलणार आहे बरं का, तोपर्यंत लाईक हाणून ठेवा सगळेजण. चला तर हा महेंद्रसिंग धोनी पिक्चर मधला सुशांत सिंग राजपूत ज्याच्या पद्धतीने टीसी होऊन करत होता त्याच पद्धतीने आपल्याला भविष्यात हे करायचंच असणार आहे. ओके सर तुम्ही आम्हाला एवढं स्वप्न दाखवलं तर मग पूर्ण कसं करायचं? स्टेप कोणते असतात? अभ्यासक्रम काय असतो? अभ्यासक्रम एकदम सोपा. काय असतो अभ्यासक्रम? अभ्यासक्रमामध्ये फक्त या गोष्टी आहेत. हे टोटल पे आहे बरं का. हे बेसिक पे 19,900, त्याचं इन हँड सॅलरी हे 2019 नुसार 28,696 आहे 2019 नुसार. आता माझ्या माहितीनुसार हे आरामात तुमचं 34-35 हजार पर्यंत जातं. ओके चलो. आणि हे टीसी नाही, हा त्याच्यावरचा आहे 29,200, त्याचा 40,000च्या वरती चाललाय 2019 नुसार. म्हणजे हे परत अजून वाढणार आहेच. ओके आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वगैरे सगळ्या गोष्टी असतात. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणजे तुम्ही 30 किलोमीटरच्या वरती जात असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा क्लेम करता येतो की मी बाबा प्रवास केलाय, मला प्रवास मी तुमच्या कामासाठी केलाय, मला त्याचा पण अलाउन्स पाहिजे. तर हे 1,500-2 हजार असतो, त्याच्याबद्दल विषय नाहीये. 1,500-2 हजार असेल तर त्याला काही एवढं बघायची पण गरज नाही, पण 40-45 हजार पगार पडणार एवढं मात्र कन्फर्म आहे. सर स्वप्न पूर्ण कसं करायचं? मॅथ पक्क करायचं आहे. मॅथ अवघड आहे का? अजिबात नाही, बिलकुल नाही. रोज 10 वाजता फ्री प्रॅक्टिस घेतोय, पाहून घ्या. रिझनिंग परफेक्ट करायचं आणि जीके जीएस परफेक्ट करायचं, एवढे 3च विषय. इंग्लिश नाही का सर? नाहीये. सर पेपर कशात होतो? पेपर हा मराठी भाषेत होतो, मराठीतून पेपर होणार. ओके मराठीत पेपर होणार राईट. आणि सर या ठिकाणी लक्षात ठेवा
ह्याला निगेटिव्ह मार्किंग असते का? येस. एक जर चुकलं तर तुमचं 0.33 मार्क कमी होणार. 3 चुकले तर 1 मार्क तुमचा गायब, म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. एमपीएससी मध्ये आपल्याला 1/4 असते, इथं डायरेक्ट 1/3 आहे. म्हणजे आपल्याला केअरफुली ऑप्शन टिक करणं गरजेचं असतं. ओके, चला सर. नियर अबाउट पहिलं टार्गेट आपलं लक्षात ठेवा, 75 ते 80च्या दरम्यान आपला कट ऑफ बसणारा, या दृष्टीनं 75+ आपल्याला मार्क घेणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन वाढलं, पेपर सोपा आला तर अजून कट ऑफ वाढतो, पण आपलं जनरली 75+ वरती टार्गेट ठेवायचं आहे. साधारणतः 69-70च्या आसपास याचं कट ऑफ लागतात, तरी सुद्धा आपण 75+चं टार्गेट ठेवूयात. आणि याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स मदत करणार आहे, मॅथ आणि रिझनिंग. जीके जीएस सुद्धा तेवढं स्ट्रॉंगली आपल्याला कव्हर होणार आहे. ओके, हा अभ्यासक्रम आहे. मग या अभ्यासक्रमाची सिलेक्शन प्रोसेस एकदा सांगतो तुम्हाला की कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असते. पहिली टेस्ट असते सीबीटी. ओके, मला असं वाटतं की यावेळेस सीबीटी 2 नसेल, पण तरी सुद्धा आता लक्षात ठेवा सेकंड टेस्टला सीबीटी 2 असतं. म्हणजे पहिल्या परीक्षेला 3च विषय कॉमन, म्हणजे 2च विषय, तसं दुसऱ्या परीक्षेला पण 2च विषय आणि त्याचे पेपर होणार. आणि त्याच्यानंतर तुमचं होणार, जर टायपिंग हे असेल तर टायपिंग स्किल होणार, नसेल तर डायरेक्टली तुमचं डीव्ही होतं आणि मेडिकल होत असतं. आणि याच्यानंतर तुमचा जॉब जो आहे तो तुम्हाला अलॉट केला जात असतो. तर या पद्धतीने ह्याच्या स्टेप्स असतात. अतिशय सोप्या स्टेप आहेत. व्यवस्थितरित्या जर परफेक्टली नियोजन केलं तर काही अवघड ह्याच्यात तुम्हाला राहणार नाहीये. चला, तर पगार सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. जॉब किती, वॅकन्सी किती निघतील. आणि तुम्हाला मी एक आणखी गोष्ट सांगतो, याच्यात कॅलेंडर आहे का बघतो मला एकदा. कॅलेंडर नाहीये वाटतं. ठीक आहे, रेल्वेच्या कॅलेंडरनुसार, ओके, रेल्वेच्या कॅलेंडरनुसार आपल्या ज्या जागा आहेत ते जागा कधी सुटतील हे पण पाहूयात. एक सेकंड. हा, कॅलेंडर कुठे याच्यात? चला, रेल्वेचं एकदा कॅलेंडर दाखवतो तुम्हाला. हे रेल्वेचं कॅलेंडर आहे, राईट. ह्या कॅलेंडरनुसार सर आमच्या जागा कधी निघतील, तर तुमच्या जागा निघणार आहेत पोरांनो जुलै ते सप्टेंबर मध्ये. ओके, एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल 4, 5, 6 आणि आपण आता ज्याच्याबद्दल बोललो, ज्याचा पगार सांगितला, एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट लेवल 2 आणि 3, ह्याच्या जागा जुलै ते सप्टेंबर मध्ये निघणार. रेल्वेचं कॅलेंडर आहे, 100% फॉलो होणार, याच्यात काहीच चेंज होणार नाही तुमचा. त्यामुळे कृपया आतापासून या मिनिटापासून लागा. तुम्हाला मिनिमम 4 महिने अभ्यासाला भेटतील एवढी गॅरंटी मला. 4 महिन्यात तुम्ही खूप छान अभ्यास करू शकता त्याचा, राईट. चला, बाकी ज्यांना जॉईन करायचं आहे ते विद्यार्थी जॉईन करू शकतात फास्टमध्ये. महाकॉम्बोज जॉईन करा, आज शेवटचा दिवस आहे महाकॉम्बोचा. ओके, आता सर्वात शेवटी तुमच्या कमेंट बॉक्सकडे येतो मी आणि एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो. चला, बुक मिळालं, व्हेरी गुड, छान. आणि हा, पुस्तक बाबा, ह्याच्या सगळ्याच्या तयारीसाठी तुम्हाला रेल्वेचा पुस्तक वापरायचं आहे. रेल्वेचं पुस्तक कुठं आहे सर? या ठिकाणी दाखवतो मी. आपलं रेल्वेवरचं पुस्तक आलेलं आहे, ते पुस्तक 100% घ्या. चला, इथं पुस्तकाचं नाहीये कदाचित, पुस्तक सांगतो मी मला. रेल्वेचं माझं पुस्तक जे आहे ते पुस्तक 100% घ्या बरं का पोरांनो. पुस्तक मागवण्यासाठी या कोपऱ्यातल्या नंबरवरती मेसेज करा, त्यांनी लिंक शेअर करतील तुम्हाला. मुलींसाठी कोणती बेस्ट आहे पोस्ट? मुलींसाठी 4ही पोस्ट चांगले आहेत. ओके, आणि 5वी पोस्ट पण चांगली आहे. 4 पोस्ट ज्या मी तुम्हाला सांगितल्या ना, त्या 4ही पण चांगल्या आहेत आणि 5वी पण चांगली आहे. शक्यतो मुलींना रेल्वेमध्ये टीसीच्या जॉबच्या ऐवजी रेल्वे स्टेशनला जॉब प्रिफर करतात ते सगळेजण मुली. त्यांना रेल्वे स्टेशनवरती तिकीट देणाऱ्या मुली असतात ना, त्या पद्धतीचा जॉब भेटतो. ओके, येस. हा, मग सगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, का नाही? ऍक्सिडेंट झाला होता, काय झालं मग ऍक्सिडेंट मध्ये? चला, टायपिंग आणि एमएससीआयटी नाही माझं. ठीक, एमएससीआयटी महाराष्ट्रासाठी असतं भावड्या. आणि टायपिंग बद्दल मी सांगितलं, सेंटर खूप लांब येतात. चांगली गोष्ट आहे ना, सेंटर लांब आल्यावर घोटाळे नाही होणार, है ना. कुठं जाऊन कुठेही पेपर द्या, पेपर देऊन मस्त या, हे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. चला, येस आदित्य, थँक्यू. नेक्स्ट तलाठी भरती कधी होईल? आता हे सगळं कार्यक्रम संपला यांचा, तलाठी भरती जॉईनिंगचा वगैरे, की पुढच्या वर्षी येऊ शकते, कारण वॅकन्सी आहेत तशा पण. सीबीटी 1, 2 एकाच दिवशी होते का? अरे भावड्या, पहिले सीबीटी 1 पास व्हावं लागतं, पास झाल्यानंतर मग सीबीटी 2 होते. ओके, येस. चला, ड्रीम पोस्ट टीसी साठी अभ्यास करा, छान. हा, अजून काही महत्वाचे प्रश्न?
चला 10K वॅकन्सी येणार आहेत सर एनटीपीसी मध्ये. हो येऊ शकतात ना, 10K प्लस पण येऊ शकतात. रेल्वे बॅच घेतली आहे सर. तुमचं लाईव्ह लेक्चर कधी असतं? संध्याकाळी 6 वाजता असतं. आज नाहीये माझं लेक्चर, उद्यापासून परत 6 वाजता असेल, कदाचित असेल पण आज. थँक्यू दीक्षा. चला डीव्हीचं इन्फॉर्मेशन सांगा. डीव्हीचं इन्फॉर्मेशन काही एवढं अवघड नाहीये, आपले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे. तुम्हाला डॉक्युमेंट वरती एक व्हिडिओ मी बनवला ऑलरेडी. ओके चला डन. 10K वॅकन्सी आणि फॉर्म 50 लाख. कोण म्हणलं निशांत फॉर्म 50 लाख? फॉर्म 1 कोटी येतात, 1 कोटी फॉर्म येतात कमीत कमी. मग आता फॉर्मची संख्या बघणार आहे का? चला पुढचं. पुढच्या वर्षी येऊ शकते का नक्की तलाठी भरतीचं? मला काय सांगता येणार आहे बाबा, ते गव्हर्नमेंट ठरवेल. फक्त मला एवढं माहिती आहे की वॅकन्सी आहेत त्या भरल्या जातील. चला थँक्यू सुनील. सगळ्यांनी पुस्तक ऑर्डर करायला विसरू नका. चला ठीक आहे, सगळ्यांच्या मी कमेंट घेतले आहेत. सगळेजण जाण्याच्या पहिले व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या ऑफर मधली उचलायची असेल तर ही ऑफर उचला. कोणती? तर सर ही ऑफर कॉम्बोची 100% उचलायला विसरू नका. डन. चला तर थँक्यू. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला महत्वाच्या टॉपिक सहित. तब तक के लिए बाय, टेक केअर, बाय बाय मित्रांनो.